आज आपल्या आणि अंगणवाडीमध्ये खंडेश्वर देवाचा सोहळा जो आहे तो सालाप्रमाणे आहे तशी मोठ्या आनंदात उत्साहात आणि धार्मिक अशा वातावरणामध्ये संपन्न होत आहे। गेली 42 वर्षांपासून हा अखंड आणि अविरतपणे हा सप्ताह या ठिकाणी सोहळा सुरू असतो आणि या सप्ताहाच्या निमित्तानं अखंडामध्ये यज्ञ आणि ज्ञानेश्वर पारायण सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होत असतो आणि त्या निमित्ताने अनेक भाविक ग्रामस्थ बंधू आणि भगिनी या ठिकाणी खंडेरायाचा आशीर्वाद, खंडेरायाचं दर्शन, या पालखी सोहळ्याचं दर्शन, त्याचप्रमाणे जो आपल्या आण्याच्या रंगस्वामी देवस्थानचा जो यात्रोत्सव आहे तो जसा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तो उत्सव प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे आपला हा आनंदवाडीचा आहाराचा जो कार्यक्रम आहे तो देखील आपल्या संपूर्ण जुन्नर तालुका असेल पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये खूप त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। आपण आताच त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आहाराचा कार्यक्रम हे हा कार्यक्रम किंवा उत्सव साजरा करणारे सर्व भाविक ग्रामस्थ बंधू आणि भगिनी जे आहेत ते अत्यंत प्रेमळ असतील आणि भाव देवपुढे जो खूप आपण त्या ठिकाणी धार्मिक त्या ठिकाणी असल्यामुळे जो आहे तो हा उत्सव जो आहे तो मोठ्या आनंदात आणि धार्मिकाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असतो। ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आण्याचा रंगस्वामीचा उत्सव आहे, महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर आण्याचा आमटीचा महाप्रसाद जो आहे तो पुणे जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्याला जे आहे त्या खाद्य संस्कृतीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या त्यामुळे भर पडलेली आहे आणि हा आहाराचा देखील म्हणजे नवस्फूर्ती असेल किंवा कुठलंही भाविक आपण त्या ठिकाणी वातावरण जे आहे त्या निमित्तानं जे भाविक ग्रामस्थ बंधू भगिनीचे आहेत त्या ठिकाणी या आहाराच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी भाग घेत असतात आणि खरोखरच डोळ्याचा पारण्या फेडणारा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो आणि आपल्या या निमित्तानं खंडेरायाच्याच आशीर्वादाने आणि खंडेरायाच्या आणि सर्वांच्या कृपाश्रमामुळे 2012 साली जे आहे जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली आणि अनेक कामं जे आहेत ते जिल्हा परिषदेच्या मार्फत आपल्या या आणि अंगणवाडी असेल या संपूर्ण पठार भागावरती त्या ठिकाणी अनेक कामं आपल्याला करता आली। त्यामध्ये आपण शाश्वत विकासावरती जास्त भर दिला। शाश्वत विकास म्हणजे जी कामं आहेत ती चिरकाल टिकणारी कामं जी आहेत त्या ठिकाणी झाली पाहिजेत। मग आपल्या आणि गावचा पठार भागाचा जो प्रश्न होता की त्या ठिकाणी पाण्याचा जो प्रश्न आहे त्या निमित्तानं आपण जे आहे ते आणि अंगणवाडी ह्या भागामध्ये आपण बघितलं तर अंगणवाडीचा पाचवा तलाव असेल त्याचं दुरुस्ती करण्याचं काम आपण केलं आणि त्याचं खोलीकरणाचं काम आपण त्या ठिकाणी केलं। अनेक बंधारे आपण त्या ठिकाणी बांधले, बंधाऱ्याची दुरुस्ती केली। शाळेच्या बाबतीत जे आहे ते अनेक आपण त्या ठिकाणी कामं केली। आरोग्याच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी आपण कामं केली। रस्त्यांचं आपण नंबरेचं त्या ठिकाणी तिकडे जाणारा जो सातवा आहे त्या ठिकाणी त्या पुलाचं देखील काम आपण त्या मार्फत जिल्हा परिषदेच्या मार्फत करू शकलो। रस्ते मजबूतीकरणाचं काम आपण त्या ठिकाणी करू शकलो। म्हणजे अशा प्रकारची चिरकाली आणि वैयक्तिक लाभाच्या योजना मी मला सांगायला आवडेल की जिल्हा परिषदेच्या मार्फत ज्या काही वैयक्तिक लाभाच्या त्याच्यामध्ये म्हणजे ज्या काही तात्कालिक त्या ठिकाणी योजना होत्या त्या सर्व योजना आपण जास्तीत जास्त पद्धतीने आपल्या ह्या अंगणवाडी भागामध्ये आणि आण्यामध्ये देऊ शकतो। याचाही मला आनंद आहे। इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील अशाच प्रकारचा खंडेरायाचा आशीर्वाद, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आम्हा सर्वांच्या माझ्या पाठीमागे खंबीरपणे राहिली याचा शंका नाही आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा त्या ठिकाणी काम करण्याची संधी जर मिळाली त्या संधीचं सोडं करण्याचा नक्कीच प्रयत्न करायला अशा प्रकारचं आश्वासन देते। उर्वरित काही कामं असतील आपल्यामध्ये रस्ते असेल, पाण्याच्या संदर्भात काही कामं असतील ती नक्कीच पूर्ण करण्याचं आश्वासन या निमित्ताने देते। माझ्यासमोर आज या ठिकाणी